एखादा उठवतो आहेत असे काही काही माणसं, म्हणून तो विषय जाऊ द्या. म्हणून ही वाणी क्रियारूप वाणी आकाशाच्या रजगुणाचं कार्य येते, आकाशाच्या तमगुणाचं कार्य शब्द आणि आकाशाच्या सत्वगुणाचे मन बुद्धी. म्हणून ही असणारी क्रियारूप वाणी ती स्थूल जागृती अवस्थेतली आहे. आणि पुन्हा वाचा स्थूल भोग म्हणून ही क्रियारूप वाणी वैखरी वाणी. आणि याचा जो भोगही चालला तो स्थूल भोग आहे. जे भोग भोगायले तुम्ही शब्द स्पर्श रूप रस गंध पंच ज्ञानेंद्रियाद्वारे काय चाललाय, विषय ओढी भुलले जीव सगळे भुलून गेली. कशात? विषयाच्या चरमणी केली, या विषयाची गाळली.